अंतुर्ली येथील तापीमाई दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात, सभासदांना बोनस, भेटवस्तू व बिनव्याजी आर्थिक मदतीची घोषणा। पिमाई दूध उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष कृषीरत्न दिनेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। यावेळी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना अध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले की सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल 2,87,00,000 रुपये इतकी झाली असून संस्थेला 1,87,283 रुपये निव्वळ नफा झाला आहे। या नफ्यातून नियमित दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना 35,705 रुपयांचा बोनस तसेच 26,500 रुपयांच्या भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। याशिवाय संस्थेचे नियमित दूध उत्पादक सभासदांना दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने म्हैस खरेदीसाठी म्हशीच्या किमतीच्या 50% रक्कम बिनव्याजी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले। संस्थेचे विकास ब्रेडचे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणारे ग्राहक तसेच घरगुती दूध ग्राहकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सभेनंतर जिल्हा सहकारी बोर्ड जळगाव यांच्या वतीने संस्थेच्या सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात सहकारी बोर्डांचे जगदीश पवार यांनी सहकार चळवळ, संस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायातील संधी याविषयी मार्गदर्शन केले। याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक ए बोईसर, संचालक व मार्गदर्शक शरद महाजन, भाऊराव महाजन, दिगंबर महाजन, गोविंद महाजन, विशाल पाटील, अरविंद पाटील, विलास पाटील, सचिव शिवाजी पाटील, विलास नाना पाटील, संदीप ठुंबेरे, अनिल वाडिले, शांताराम महाजन, नरेश पाटील, धनराज चौधरी, गंगाराम शिरतुरे, बबन पाटील, रामभाऊ पाटील, व्ही.आर. महाजन, रमेश महाजन, भास्कर सोनवणे, अशोक पाटील, दिवाकर पाटील, शांताराम दुटटे, राजेश सोनार, संस्थेचे व्यवस्थापक नथू तायडे, सेल्समन संजय बोरसे, आम्ही अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील तापीमाई दूध उत्पादक सहकारी संस्थेमध्ये आपण आलेला आहात। आमच्या डेअरीची वार्षिक साधारण सभा 2 दिवसापूर्वी आटोपलेली आहे। आमच्या दुग्ध डेअरी व दुग्धजन्य पदार्थांची विक्री खरेदी याचा संपूर्ण टर्नओव्हर 2,87,00,000 रुपयाचा आहे। त्यानंतर जवळपास निव्वळ नफा संस्थेला 1,86,000 रुपये झालेला आहे। त्यापैकी जे आमच्याकडे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहे त्यांना बोनस म्हणून जवळजवळ 35,000 ते 36,000 रुपयापर्यंत आम्ही त्यांना बोनस देणार आहे आणि 24,000 ते 25,000पर्यंत त्यांना भेटवस्तू दिल्या जाणार आहे। तर जवळपास आम्ही शेतकऱ्यांना लाभांश जो आहे तो 62,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना देणार आहात। त्यानंतर आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आमचे दूधजन्य पदार्थ आम्ही विकास दूध संघ जळगावच्या माध्यमातून कार्यरत आहात। आमचे दूध विकास दूध संघाकडे जाते आणि आम्ही विकासचे प्रोडक्ट विक्रीला ठेवलेले आहे। तर आमच्याकडे देशी गाईचं देशी तूप, पनीर, श्रीखंड, आईस्क्रीम, त्यानंतर पशुखाद्य, दूध आहे, ताक आहे, सर्व पदार्थ आम्ही विक्री ठेवलेले आहे। व छोटे छोटे जे व्यावसायिक आहे त्यांना स्वयंरोजगार व्हायला पाहिजे म्हणून त्यांना नाममात्र नफ्यावरती आम्ही आमचे प्रोडक्ट देतो आणि ते ग्राहकांना स्वच्छ सुंदर दूध पॅकिंगचं मिळायला पाहिजे ह्या पद्धतीने ते विक्री करतात। तर आम्ही ह्या दूध डेअरीची जी आमची वार्षिक साधारण सभा झाली या सभेमध्ये आम्ही जे स्वयंरोजगाराने उभे राहिलेले जे आहे ग्राहक आमचे त्यांचा सुद्धा आम्ही इथे सत्कार केलेला आहे। त्यानंतर आमचं दूध नियमित घेऊन आता तुम्ही बघत असाल की इथे नंबर लागलेले आहे। तर जे आमचे दूध आमच्यावर जो विश्वास आहे तो विश्वासार्थ घेऊन ते आमच्याकडून दूध नेता नंबर लावता 2-2 तास तर प्रतिनिधी स्वरूपात त्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे। त्यानंतर आमच्याकडे जे नियमित दूध पुरवठा करतात त्यापैकी म्हशीचा जो दूध पुरवठा करणारे जे शेतकरी आहे त्याच्यासाठी आम्ही एक आगळीवेगळी एक मदत व्हावी शेतकऱ्याला म्हणून, कारण शेतकऱ्याजवळ प्रत्येक वेळेस काही पैसे नसतात तर त्यांना म्हशीचं घ्यायसाठी जी किंमत आहे म्हशीची त्याच्या 50% रक्कम आम्ही आमच्या दूध डेअरी पुरवणारे 2 सभासद आहेत त्यांना जामीनदार ठेवून बिना व्याजी त्यांना आम्ही देतो आहे। त्याचप्रमाणे आमच्या जे पशुधन आहे यांच्यावर वेगवेगळ्या आजाराने जे लसीकरण आहे ते आम्ही दूध संघाच्या माध्यमातून वेळोवेळी ते लसीकरण
त्या पशूंच्या माध्यमात पशूंना देतो. त्यानंतर अंतुर्ली पशुवैद्यकीय अधिकारी आहे यांच्या माध्यमात सुद्धा जे शासकीय योजना आमच्या पशुपालकांसाठी येतात त्याचा पुरेपूर आम्ही त्यांना लाभ मिळवून देतो. त्याचप्रकारे वांस ढोरांचं शिबिर असेल, कालवळचं शिबिर असेल, गामणचं प्रमाण जे कमी होते अशा वेगवेगळ्या आरोग्य पशूचं असे आम्ही शिबिर वर्षातून 2 वेळा घेतो. त्यानंतर आमच्या जे दूध सभासद आहे त्यांनासुद्धा आम्ही आपल्या परिसराच्या व्यतिरिक्त बाहेर दूध उत्पादन कसं संघर्ष करावा लागतो यासाठी त्यांना आम्ही स्वतः स्पॉटवर नेतो. त्यामध्ये काही खर्च आम्ही स्वतः सभासद करतो, काही संस्था टाकते व त्यांना आम्ही शिबिरामार्फत आम्ही त्यांना नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, बारामती जिल्हा असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा गुजरातमध्ये सुद्धा आम्ही त्यांना घेऊन गेलेलो आहे की आपल्याला पुढची पिढी जर घडवायची असेल तर आपल्याला शुद्ध दूध आपल्याला सशक्त करण्यासाठी, मुलांची पिढी सुधारण्यासाठी आज जो कॅन्सरसारखा रोग जो सर्वत्र आलेला आहे त्यामध्ये भेसळयुक्त दूध सर्वात महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. तर कुठेतरी निर्जंतू किंवा स्वच्छ दूध द्यायला पाहिजे म्हणून आम्ही वेळोवेळी जे बक्षीस स्वरूपात हे जे कॅन वगैरे आहे सर, या कॅन वगैरे सुद्धा आम्ही सभासदांना पुरवलेला आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून जो ग्राहकांचा विश्वास आमच्यावर आम्ही संपन्न केलेला आहे त्याचं फलित म्हणून आज ही संस्था आमच्या स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या हिमतीवरती उभी आहे. हे दूध पुरवठा करणारे जे आमचे सभासद आहे हे बहुतांश शेतकरी आहे किंवा मजूर आहे. तर निसर्ग केव्हा घालू शकतो याचं पुरेपूर उदाहरण म्हणजे आमच्याकडे दरवर्षी कोणत्या स्वरूपात वादळ, नैसर्गिक आपत्ती येते. मागच्या महिन्यात जून महिन्यामध्ये आमच्याकडे मोठं वादळ आलं. त्या वादळामध्ये पूर्ण आमची केळी नष्टनाबूत झाली. एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असताना सुद्धा ती केळी आमच्याकडे आज आम्हाला काटायला मिळत नाही. भाव जरी गगनाला मिळत असले तरी आमच्याजवळ आज केळी नाही. पण दुग्ध व्यवसायामुळे हा पूरक व्यवसाय असल्यामुळे कुठंतरी आज आम्हाला आमच्या ज्या गरजा आहे थोड्याफार का असो आज दुधाच्या स्वरूपात आपण देतो आहे. आज दुधाचा भाव पाहिला सर तर खूप नाममात्र आहे. जवळजवळ गाईच्या दुधाला 100 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 150 रुपये दूध मिळायला पाहिजे. कारण ह्या धंद्याकडे बघण्याचा नवीन पिढीचा जो दृष्टिकोन आहे तो खूप चुकीचा आहे. त्याच्यासाठी त्याला धंद्याला जुळायला तयार नाही आहे नवीन पिढी. तर कुठंतरी शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन आमच्या पशुपालकांसाठी असो किंवा जे दूध पुरवठा सभासद असो त्यांना भरीव मदत केली पाहिजे.